क्षणोक्षणाहाची करावा विचार, क्षणोक्षणाहाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू। नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान। संत समागमे धरावी आवडी, संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची। नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान। तुका म्हणे ह्या लोकीच्या व्यवहारे, तुका म्हणे ह्या लोकीच्या व्यवहारे, नका डोळे धुरे भरो निराह। नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू, गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुभ्यो नमः। प्रथम नमन करू गणनाथा, उमा शंकराच्या सुता, चरणावरी ठेवून माथा, साष्टांगी आता दंडवत। दुसरी बंधू सारजा, जय चतुराननाची आत्मजा, वाकसिद्धी पाविजे सहजा, तिच्या चरणाओजा दंडवत। आता बंधू वेद ब्राह्मण, जाचनी पुण्य पावन, प्रसन्न होनी श्रोतेजन, त्या माझे नमन दंडवत। आता बंधू साधू सज्जन, रात्रंदिवस हरीचे ध्यान, विठ्ठल नाम उच्चारिता जन, त्या माझे नमन दंडवत। आता डमुरंग भूमिका, कीर्तनी उभी लोका, टाळ मृदंग श्रोते देखा, त्या माझे नमन दंडवत। ऐसे नमन करुणी सकळा, हरिकथा बोले बोबड्या बोला, अज्ञान म्हणून आपुल्या बाळा, चालवी सकळा नाम म्हणे। ओम नमो जी आध्या, वेद प्रतिपाध्या, जय जय संसवेद्या, आत्मरूपा देवा तुझी गणेशु, सकलार्थमती प्रकाशु, म्हणे निवृत्ती दासु, अवधारी जोजे। महायोग पीठे तटे भीमरथ्यं, वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। पाण्डुरङ्गा करू प्रथम नमन, पाण्डुरङ्गा करू प्रथम नमन, पाण्डुरङ्गा करू प्रथम नमन, करू प्रथम नमन। दुसरे चरण संता, दुसरे चरण संता जया, दुसरे चरण संता जया, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू
गुरुपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावली आदत्रय जननी देवाच्या ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांची केल्या स्मरण होय सकळ विधेचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कार आता मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वार करी संताच्या करे संताचा मस्तक पायावर यावर करे संताचा यावर करे संताचा यावर करे संताचा संताच्या क्षणोक्षणा हाची करावा विचार तराव या पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अखिल कोट ब्रह्मांड नायक पंढरीशी परमात्मा स्मंदन करून सेवेकरिता निवडलेला भंग जगमान्य लोकमान्य देहूमान्य जगद्गुरु जगदुधारक जगत वंदनीय वारकरी संप्रदायाचे भूषण श्री संत तुकोबाराय यांचा चार चरणाचा सर्वांच्या पाठांतरातील आणि या मानवी देहाला आल्यानंतर मानवाने जीवन कसं जगावं याची शिकवण देणारा असा अभंग आजच्या चिंतन रूपी सेवेकरिता निवडलेला आहे विठ्ठल
एकदा या मनुष्य देहाला यायचं आहे. तुकोपर याच्या अभंगात असं वर्णन करतात की बाबा या जन्माला आल्यानंतर काय करा, क्षणोक्षणाची करावा विचार, क्षणाक्षणाला विचार केला पाहिजे. साधं पाऊल टाकत असेल तर पाऊल टाकताना सुद्धा विचार केला पाहिजे. का केला पाहिजे, कशाकरिता केला पाहिजे, कारण आपल्याला या भवसागरामधून तारून जायचं आहे. क्षणोक्षणाची करावा विचार, तराव या पार भव सिंधू. या भवसागरामधून आपल्याला तारून जायचं आहे. मग क्षणाक्षणाला विचार केला पाहिजे, पावलोपावली विचार केला पाहिजे. का केला पाहिजे, कशाकरिता केला पाहिजे, कारण हा देह आहे, हा देह नासकाय महाराज, कुचकाय सडणार आहे आणि आज ना उद्या हा देह जाणार आहे. म्हणून महाराज सांगतात नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. तुकोबर असं वर्णन करतात की बाबा जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत सावधान व्हा आणि सावधान होऊन काय करा, संत समागमे धरावी आवडी, संतांच्या सहवासामध्ये जा, करावी तातडी परमार्थाची. संतांच्या सहवासामध्ये राहावा आणि तातडीने परमार्थ करायला शिकावं. का, कारण हा देह नासकाय, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तुकोबर वर्णन करतात, तुका म्हणे हा लोकीच्या व्यवहारे, या अज्ञान रूपी धुरामध्ये गुंतून राहू नका. आता अज्ञान रूपी धूर म्हणजे कोणता, संसार मायाजाळ, याच्यामध्ये गुंतून न राहता काय करा, तुका म्हणे हा लोकीच्या व्यवहारे, नका डोळे धुरे भरून राहो, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. असा अभंगाचा थोडक्यात सरळ सरळ भावार्थ विठाल. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेला स्पर्श करण्यापूर्वी अल्पसा परिहार तो म्हणजे असा की तत्तापूर या नगरीमध्ये आज वैकुंठ व श्री रंगनाथ लिंबाजी वायदंडे यांचं आज प्रथम वर्ष श्राद्ध आणि आज हा वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम महाराज. बघता बघता वर्ष निघून गेला असेल, पण एवढा अट्टहास करून आम्हाला वायदंडे परिवारांनी या ठिकाणी बोलवलं महाराज. त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहेत. विठाल आणि वर्षश्राद्ध तेरवीचा कार्यक्रम आणि पुण्यस्मरण हे कार्यक्रम कोणाचे होत असतात, जे लोक खूप भाग्यवान आहेत, जे खूप पुण्यवान आहेत, कुठेतरी पुण्य शिल्लक आहे, कुठल्या तरी जन्माचं पुण्य आहे, अशाच व्यक्तीचा हा कार्यक्रम होत असतो महाराज. नाहीतरी आपण वर्षानुवर्ष म्हणू द्या की आमच्या घरी भजन करायचे, आमच्या घरी कीर्तन करायचे, परंतु ते होऊ शकत नाही. त्याकरिता थोडस काहीतरी भाग्य लागतं महाराज. तसेच आज आमच्या रंगनाथ लिंबाजी बाबांचं सुद्धा काहीतरी भाग्यच म्हणावं लागल. एवढा अट्टहास करून वायदंडे परिवाराने हरिनाम कीर्तनाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवला आहे. तर याकरिता जन्मोजन्मीचं काहीतरी पुण्य पाहिजे महाराज. तुकोबर असं वर्णन करतात, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही जन्मोजन्मी आम्ही
का दिली असते नो कीर्तनात बोलण्याकरिता? अजिबात नाही. झोपण्याकरिता? अजिबात नाही. ज्या ज्या वेळेस कीर्तनामध्ये विठ्ठल विठ्ठल भजन होईल त्यावेळेस हाताने टाळी आणि मुखाने भगवंताचं नामस्मरण करावं याकरिता तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद दिले आहेत. कारण माऊली एका ठिकाणी सांगतात की तुम्ही श्रोते म्हणजे साक्षात भगवंताची मूर्ती आहात. प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती, मी तवर्जित से दुबळा भक्ती, बोल म्हणून गंगावती स्वीकाराल की. असो मग पुन्हा एकदा तुम्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन माझ्या सेवेला सुरुवात. विठ्ठल सृष्टीमध्ये किंवा या भूतलावर जेवढे मानव आहेत ते प्रत्येक जण जन्माला आल्यापासून अगदी मरेपर्यंत प्रत्येक मनुष्य हा विचार करीत असतो. महाराज जन्मल्यापासून अगदी मरेपर्यंत प्रत्येकाच्या डोक्यात विचार असतो, कायम विचार असतो. कारण विचार केल्याशिवाय आमचं कोणतंही काम होत नाही महाराज. आणि विचार जरूर करावा. विचार केल्याशिवाय आमच्या मनाला सुद्धा समाधान लागत नाही. पण विचार करत असताना काही चांगल्या गोष्टीचा विचार करावा. कधी विचार करावा तर कधी करू नये. पण आम्ही विचार करतो, कायमच विचार करत असतो. पण त्या विचाराचा काहीतरी फायदा होईल असा विचार करावा. तुकोबाराय सांगतात की बाबा विचार जरूर करा, कारण विचारा वाचून न पावे समाधान. विचार जर नाही केला तर आमच्या मनाला समाधान अजिबात लागत नाहीये. विचार जरूर करावा, पण विचार करत असताना असा विचार करावा की विचार केल्यानंतर त्या विचाराचा काहीतरी फायदा व्हावा. आणि ते फायदा झाल्यानंतर त्या निमित्ताने त्या भगवंताचं नाम आमच्या कंठामध्ये यावं. नामधरा कंठी विठोबा नामधरा कंठी विठोबा नामधरा कंठी विठोबाचे विठोबा नामधरा कंठी विठोबा. सारा सार विचार करा उठा उठे, सारा सार विचार करा उठा उठे, सारा सार विचार करा उठा उठे, सारा सार विचार करा उठा उठे. नामधरा कंठी विठोबाचे विठोबाचे नामधरा कंठी विठोबाचे विठोबाचे नामधरा कंठी विठोबाचे विठोबाचे नामधरा कंठी विठोबाचे. तुकोबाराय सांगतात की बाबा विचार जरूर करा, पण विचार करत असताना असा विचार करा की जेणेकरून त्या भगवंताचं नाम आपल्या कंठामध्ये यावं. असा विचार करा. सारा सार विचार करा उठा उठी, नामधरा कंठी विठोबाचे. सार काय आणि असार काय अगोदर हे लक्षात घ्या आणि त्या भगवंताचं नाम कंठामध्ये धारण करा. तुम्ही म्हणाल सार काय असार काय वेगळंच सांगितलं ताई. ऐका, आपल्याकडे भुईमुगाच्या शेंगा असतात. आपण शेंग खात असताना शेंग ते घेतो आणि पटकन तोंडात तसंच घालतो का? अजिबात घालत नाही. त्याच्यावरचं टर्पल काढतो, फेकून देतो आणि आतमधला शेंगदाणा पटकन आपण तोंडात घेतो. ते टाकून दिलेली वस्तू असते, जे टर्पल असतं ते काय झालं? असार झालं. आणि जो शेंगदाणा असतो तो सार झाला. तुकोबाराय म्हणतात की बाबा सार काय आणि असार काय याचा विचार करा आणि ते विचार केल्यानंतर त्या भगवंताचं नाम आपल्या कंठामध्ये धारण करा. असा विचार करा. ज्ञानोबाराय सुद्धा हरिपाठामध्ये सांगतात महाराज विचार जरूर करा, पण असा करा त्रिगुण सार निर्गुण हे सार, त्रिगुण सार निर्गुण हे सार, त्रिगुण सार निर्गुण हे सार, त्रिगुण हे सार निर्गुण हे सार, त्रिगुण हे सार निर्गुण हे सार, त्रिगुण सार निर्गुण हे सार, त्रिगुण सार निर्गुण हे सार. सारा सार
ज्ञानोबाराय सुद्धा हरिपाठामध्ये वर्णन करतात की बाबा सार काय आणि असार काय, त्रिगुण आहे सार, निर्गुण आहे सार, सारा सार विचार हरिपाठ. सार काय आणि असार काय अगोदर याचा विचार करा. पण आम्ही विचार करतो महाराज, आमच्या मनात येतील ते आम्ही विचार करतो, पण त्या विचाराचा फायदा होईल असा विचार करा, फजिती होईल असा विचार कधीही कुणी करू नका. कारण आपला हा जन्म एक वेळेस येणार आहे. फुकटचा आपला हा जन्म आणि वेळ वाया अजिबात घालू नये. थोडका वेळ आहे आपल्याला, तोपर्यंत आपण विचार करावा, पण त्या विचाराचा फायदा होईल असा विचार करावा. आता आम्ही प्रत्येक गोष्टीचा विचार करतो महाराज. कीर्तनात टाळी वाजवण्याकरिता सुद्धा विचार करतो, कीर्तनाला येण्याकरिता सुद्धा विचार करतो, कीर्तनात बोलण्याकरिता सुद्धा विचार करतो. कारण विचार वाचून न पावे समाधान. विचार जर केला नाही तर आमच्या मनाला अजिबात समाधान लागणार नाही. पण महाराज सांगतात की बाबा विचार जरूर करा, पण त्या विचाराचा फायदा होईल असा विचार करा. आता एक सांगू का, काही लोक कधी काय विचार करतील सांगता येत नाही महाराज. सहज आठवलं म्हणून सांगते का. असंच आपलं एक दत्तापूर गाव सारखं एक गाव होतं, आणि त्या गावामध्ये का हे बसलेच ना समोर बाबा, या बाबासारखे एक बाबा राहत होते. हेच बाबा नाही, फक्त असे बाबा राहत होते. पण काय झालं असं एकदा, ते बाबा काय होते, घरून खूप श्रीमंत होते, घरून मोठ्या घरचे होते, पण बाबाला कधी भजन कीर्तनाची आवड नव्हती महाराज. कधीच कीर्तनाला चला म्हणलं की अजिबात यायची नाही, थंडी वाजते असे ते बाबा म्हणायचे. पण एकदा काय झालं, बसल्या ठिकाणी विचार करायचे. पाहायला गेलं तर घरून खूप मोठेचे होते आणि बसल्या ठिकाणी विचार करायचे. रोज करमत नसले की 5-6च्या टायमिंग मध्ये छतावरती जायचे, छतावरती जाऊन आराम निवांत बसायचे. बसते वेळी शांत पण बसायचे नाहीत, बसायचे. आणि रोजच्या नियमाप्रमाणे शेतकरी आता काय करायचे, आपले जनावर कुणी घराकडून शेताकडे न्यायचे, कुणी शेताकडून घराकडे न्यायचे. आणि ते आजोबा रोज पाहायचे, रोज बघायचे, म्हणायचे अरे हा शेतकरी माझ्या दारासमोरून दररोज जातो, दररोज घराकडे जातो आणि आपले जनावर घेऊन दररोज जातो. बसल्या ठिकाणी ते बाबा विचार करायचे, एक दिवस जर मी या म्हशीच्या शिंगावर उडी मारली तर काय होईल बरं. रोज विचार करायचे महाराज. 1 महिना विचार करत गेला, 2 महिने संपले विचार करत की नुसतं या म्हशीच्या शिंगावर मी उडी मारलं तर काय होईल. 2 महिने संपले, विचार करत 3-4 महिने झाले, 6 महिने लोटले. ती बाबा म्हणले अरे आता विचार करणं भरपूर झालं, बस झालं. आता या विचारांचं काय करू आपण, आचारच करू, म्हणजे करून तरी बघू की नेमकं होईल काय. रोजच्या नियमाप्रमाणे बाबा छतावरती जाऊन बसले. 5-6चा टायमिंग झाला. तो शेतकरी आपले जनावर घेऊन दारासमोरून जात होता. बाबा बरोबर छतावरती बसलेले होते. 5-6चा टायमिंग झाला. त्या म्हशी घेऊन शेतकरी घराकडे निघाला. निघते वेळी काय झालं, एकदम त्या बाबाच्या दारासमोरून तो शेतकरी जायला आणि बाबाने वरून छतावरी धाडकन उडी मारली महाराज. अशी उडी मारली. गावच्या कडेला एक गटार होती, त्या गटारामध्ये त्या म्हशीनं त्या बाबाला नेलं. बाबाचा एक हात मोडला, पाय मोडला, अंगाला खूप साऱ्या इजा झाल्या. मग गावातली 4-2 शहाणी माणसं, काही हुशार माणसं बाबाकडे दुसऱ्या दिवशी घराकडे त्या बाबाला पाहण्याकरिता गेले, बघण्याकरिता गेले. म्हणाले बाबा असं काय झालं, कशी काय तुम्ही उडी मारली. सगळेजण बाबाला प्रश्न करू लागला. त्याच्यामधला एक म्हणला बाबा तुम्ही उडी मारण्या अगोदर थोडासा विचार करायचा ना. बाबा म्हणले अरे बेड्या 6 महिने झाले तर हाच विचार करीत होतो की या म्हशीच्या शिंगावर उडी मारलं तर काय होईल. मला सांगा असा विचाराचा काही फायदा आहे का. काहीच फायदा नाही महाराज. नुसता फुकट वेळ आपला वाया जातो आणि फजिती मात्र नक्की होते. तुकोबाराय सांगतात की बाबा असा विचार करा की त्या विचाराचा काहीतरी फायदा हो, फजिती अजिबात होऊ नये. तुकोबाराय एका ठिकाणी असं वर्णन करतात, विचार करीता वाया जाय वेळ,
करिता वाया विचार करिता वाया वेळा विचार करिता वाया वेळा लटिकेचे मूळ फाजीतीचे लटिकेचे मूळ फाजीतीचे लटिके विचार केला तर त्याचा काहीतरी फायदा हो, नाही तर विचार करिता वाया जाय वेळ लटिकेचे मूळ फजितीचे. फजिती झाल्याशिवाय राहणार नाही महाराज जर वाईट विचार कराल. प्रत्येकाला विचार जरूर केला पाहिजे, कारण विचार केल्याशिवाय आमचं कुठलंच काम होत नाही महाराज. तुकोबारा म्हणतात की बाबा विचार जरूर करा, पण कसा करा? अभंगाचं प्रथम चरण. क्षणोक्षणाचे करावा विचार करावा रावया पार भवसिंधु रावया पार भवसिंधु नाशिवंत नाशिवंत रावया पार भवसिंधु रावया पार भवसिंधु नाशिवंत क्षण
क्षणोक्षणाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान। महाराज सांगतात की बाबा क्षणाक्षणाला विचार करा, पाऊल टाकत असताना सुद्धा विचार करून पाऊल टाका की आपण चुकीचं पाऊल टाकतो का बरोबर टाकतो याचा सुद्धा विचार करा। कशाकरिता विचार करावं? कारण या जन्माला यायला आपल्याला खूप फिरावं लागतं, एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे बारा मनुष्य देहा। एवढं फिरल्यानंतर एक वेळा मनुष्य देहाची आपल्याला प्राप्ती होत असते। मग मनुष्य देहाला आल्यानंतर फजिती होऊन जगण्यासारखं नाही जगता क्षणाक्षणाला विचार केला पाहिजे, पावलोपावली विचार केला पाहिजे। का केला पाहिजे? कारण आपल्याला या भवसागरामधून तारून जायचंय आणि हा देह नासकाय महाराज, कधी हा देह जाईल सांगता येत नाही। हा देह इतका घातक आहे, या देहाची अजिबात गॅरंटी नाही महाराज। मला सांगा आतापर्यंत दत्तापूरच्या गावामध्ये कधी कुणाला काळ येऊन सांगितलं आहे का या टायमिंग मध्ये या दिवशी तुम्हाला मी घेऊन जाणार आहे असं कधी सांगितले का? कधीच नाही महाराज। काळाची हे उडी पडील बा जेव्हा देहाची अजिबात गॅरंटी नाही। हा देह कसा आहे? नासका आहे, कुचका आहे, सडणारा आहे आणि आज ना उद्या जाणार आहे। हा देह इतका घातक आहे महाराज, तरी सुद्धा आम्हाला या देहावरती खूप प्रेम आहे महाराज। माझं म्हणणं नाही की तुम्ही देहावर प्रेम करू नका। मला सांगा इथं हा लावलेला बल्ब दिसत आहे, कधी शॉर्ट होईल सांगता येते का? अजिबात सांगता येत नाही। जरी गावामध्ये टायमिंग दिलेला असू द्या, या वेळेमध्ये लाईट बंद होणार आहे, तरी सुद्धा त्याची गॅरंटी सांगता येते का? अजिबात सांगता येत नाही। आपलंही तसंच आहे, आपला हा आत्मरूपी बल्ब कधी शॉर्ट होईल हे सांगता येत नाही। महाराज सांगतात बाबा क्षणभंगूर सुद्धा या देहाची गॅरंटी नाही, क्षणभंगूर नाही भरवसा, क्षणभर सुद्धा आपल्याला पापणी पडेपर्यंत सुद्धा आपली गॅरंटी नाही महाराज। एवढा क्षण म्हणजे महत्वाचा आहे, म्हणून क्षणाक्षणाला विचार केला पाहिजे। देह हा नासका आहे, कुचका आहे, सडणार आहे, आज ना उद्या हा देह जाणार आहे। या देहाच्या मागे अजिबात लागू नका महाराज। देह हे फक्त काही काळापुरता आहे महाराज। देह हे काळाचे धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे? या ठिकाणी आपलं काहीच नाही। तुम्ही म्हणाल ताई असं कसं म्हणता हो? आमचा संसार आहे, आमचे मुलं बाळ आहेत, आमचे आई वडील आहेत, माझ्या बहिणी आहेत, भाऊ आहेत, पण काहीच नाही महाराज। मला सांगा आपण गेल्यानंतर सगळेजण स्मशानापर्यंत येतील, पण आपल्या सोबत कोण येणार आहे का? किती तुम्ही जीव लावलेला असू द्या, किती मायाचा असू द्या, पण तिथपर्यंत कोणी येईल का? अजिबात येत नाही महाराज। हा मायाजाळ आहे। देह हे फक्त काही काळापुरता आहे आणि ते धन त्या कुबेराचं आहे। आपली या ठिकाणी काही सुद्धा चालत नाही। मग तुम्ही किती म्हणा हा संसार माझा आहे, हे मुलं बाळ माझे आहेत महाराज, पण कोणीच कोणाचं नसतं महाराज। नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे
कोणीच कोणाचं नाही. तुम्ही म्हणाल ताई असं कसं म्हणता हो? माझी बायको माझ्यावर खूप प्रेम करते. पण काहीच नाही महाराज. बायको प्रेम कुठपर्यंत करते? स्मशानापर्यंत गेलं तोपर्यंतच प्रेम असतं. पुन्हा ते प्रेम वाया जातं महाराज. मला सांगायचं एवढं आहे की कोणीच कोणाचं नसतं. फक्त एकट्याला यायचंय आणि एकट्याला जायचंय. आपल्या सोबत येणार आहे ते फक्त केवळ आणि केवळ त्या भगवंताचं नाम आहे महाराज. ते फक्त आपल्या सोबत येणार आहे. मग तुम्ही किती मायाजाळामध्ये गुंता, तुम्ही किती या ठिकाणी प्रेम लावा, माया लावा, पण या ठिकाणी सगळं टाकून जायचं आहे महाराज. महाराज सांगितले आता की बाबा नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी, बहीण कुणाची भाव कुणाचा, कोण कुणाचे सखे सोय रे, बहीण कुणाची भाव कुणाचा, कोण कुणाचे सखे सोय रे, मेला वाचून सर्व राहील तुटतील धागे दोरे, नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी, कोणीच कोणाचं नाही महाराज. मग जोपर्यंत फक्त आपला हा देह आहे ना तोपर्यंत त्या देहाचं काहीतरी सार्थक करून घेण्याकरिता त्या भगवंताला कधीतरी आठवत जा. त्या भगवंताचं नाम आपल्या कंठामध्ये धारण करा. ते फक्त केवळ आणि केवळ ते नाम आपल्या सोबत येणार आहे, दुसरं काहीच नाही महाराज. हा देह एवढा नासताय, या देहाच्या मागे अजिबात जाऊ नका. तुकोबाराय अनेक ठिकाणी वर्णन करतात की बाबा हा देह नाशिवंत मलमूत्राचा बाधा, वरी चर्म घातले रे कर्म कीटकाचा साधा, रब रब दुर्गंधी रे अमंगळतीचा बाधा, स्मरे हरिहरा शरण जाई गोविंदा, पर्यदे मदालसा सोहम जो जो रे बाळा. हा देह एवढा नसताय महाराज, एवढा नसताय, कधी जाईल याची गॅरंटी नाही. अशी या मृत्यूलोकामध्ये एकच माता होऊन गेली जिचं नाव होतं मदालसा. ती माता आपल्या मुलाला जन्माला बरोबर उपदेश करते की बाळा हा देह खूप नासकाय, या देहात एवढं घाण आहे, मलमूत्राने भरलेला हा देह आहे, हा देह एवढा नासका आहे, तू तुझ्या देहाचं सार्थक करून घेण्याकरिता त्या भगवंताचं भजन कर, तर तुझा जन्म हा सार्थकी जाईल. अशी एकच माता आपल्या बाळाला जन्माला बरोबर उपदेश करते महाराज. आत्ताची माता मुलं जन्माला आल्याबरोबर बाळा मोबाईल बघ, पिक्चर लावून देऊ का, आत्ताची माता आपल्या बाळाला असा उपदेश करते महाराज. पण अशी एकच माता होऊन गेली मदालसा माता की तिने जन्माला बरोबर सांगितले की बाळा हा देह खूप नासका आहे. आणि खरंच हा देह एवढा नासका आहे महाराज, कधी जाईल अजिबात ते सांगता येत नाही. हे महाराज अभंगाच्या द्वितीय चरणात नासिवंत देह चरण चक्र, नासिवंत देह चरण चक्र, ओ नासिवंत देह चरण चक्र, नासिवंत देह खातो काळ सावधान, ऐश खातो काळ सावधान, नाशिवंत देह चरण चक्र, नाशिवंत देह चरण चक्र, आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान, नाशिवंत देह जाणार सकाळ, नाशिवंत देह जाणार सकाळ, जिवंत देह जाणार सकाळ, जाणार सकाळ,
जोरदार टाळ्या वाजवा महाराज. हो. मला तर बसल्यापासून एकाच्याही टाळीचा आवाज आला नाही ज्या ज्यावेळेस विठ्ठल विठ्ठल भजन झालं त्यावेळेस. यांच्याकरिता एकदा जोरदार. वा एकदा तुमच्यासाठी तुम्हीच एकदा टाळ्या वाजवा. विठ्ठल क्षणोक्षणाहाची करावा विचार तरावा या पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. महाराज सांगतात की बाबा जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत सावधान व्हा. महाराजांनी निरोप सांगितलं की बाबा सावधान होऊन जीवन जगा. कोणत्याही गोष्टीच्या मागे लागू नका, नको ते विचार करू नका, देहाच्या मागे लागू नका. या देहाला कितीही सजवा, किती मोठं सोनं घाला महाराज, 5-5 हातात अंगठ्या घाला, सगळे या ठिकाणी टाकून जायचं आहे. म्हणून जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत सावधान व्हा. आता तुम्ही म्हणाल ठीक आहे ताई, आजपासूनच आम्ही सावधान झालो, पण आता सावधान होऊन नेमकं करावं काय? काय करावं? त्या भगवंताचं भजन तर जरूर करावं. ते जर आम्हाला घडलं नाही, ते आम्हाला होत नाही, तर काय करावं? तेवढं जर होत नसलं तर थोडंसं संतांच्या सहवासामध्ये जावं. महाराज सांगतात की बाबा थोडंसं संतांच्या सहवासामध्ये जा. आयुष्य सावधान होऊन जगा, पण काय करा? संतांच्या सहवासामध्ये जा महाराज. संतांच्या सहवासामध्ये गेल्यानंतर आपल्याला अनेक प्रकारचे लाभ होतात, अनेक प्रकारचे सुख आपल्याला भेटतात. सुखाची सुद्धा संतांच्या संगतीमध्ये प्राप्ती होत असते महाराज. संतांची संगती एवढी महत्वाची आहे. पहा ना, संतांच्या संगती जर आपण राहिलो, संतांच्या चरणाची जर धूळ आम्हाला लाभली, जर भेटली, तर जी आपल्या मनामधली वासना आहे ती वासना सुद्धा नष्ट होते महाराज. संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय. संतांच्या जर चरणाची धूळ आम्हाला भेटली तर मनामधली जी वाईट वासना आहे ती वासना सुद्धा नष्ट होते. एवढ्या संतांच्या संगतीचं महत्व आहे. आयुष्य सावधान झाल्यानंतर थोडंसं संतांच्या सहवासामध्ये यावं महाराज. आता तुम्ही म्हणाल ताई, आम्ही दररोज त्या भगवंताचं भजन करतो, पण भजनापासून देव मिळेल, संतापासून देव मिळतो. खरा संतामध्ये देव असतो महाराज. पहा आता तुम्ही म्हणाल ताई आम्ही संगत करतो, पण संगत करत असताना कधी संगत करावी, पण बसताना चांगल्याच्या संगतीमध्ये बसावं. आणि वाईटाच्या जर सोबत आम्ही बसलो तर आमचंही एक दिवस वाईट होतं, आणि चांगल्याच्या संगतीत बसलं तर चांगलंच होत असतं महाराज. म्हणून कधीही चांगल्याच्या संगतीमध्ये राहावं, कारण संतांच्या संगतीचं एवढं महत्व आहे. एका उदाहरणामध्ये तुम्हाला मी पटवून देते, ऐका. एकदा काय झालं, एकदा भगवंताची म्हणजे देवाची आणि नारद मुनीची भेट झाली. का झाली, कुठं झाली, कशा करता झाली, फारसा विस्तार करणार नाही. एकदा देवाची आणि नारद मुनीची भेट झाली. नारद मुनी देवाला म्हणाले की देवा, तुम्ही सांगता की संतांच्या संगतीचं फार महत्व आहे. संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर अनेक प्रकारचे लाभ भेटतात, आणि संतांच्या संगतीचं एवढं का महत्व आहे? नारद मुनी देवाकडे प्रश्न करतात, देवा सगळेच म्हणतात की संतांच्या संगतीचं फार महत्व आहे, आणि मला संतांच्या संगतीचं महत्वच माहित नाही. नारद मुनी देवाकडे म्हणतात, देवा मला संतांच्या संगतीचं महत्व सांगा. इकडे बघा सगळे, संतांच्या संगतीचं महत्व सांगा. नारद मुनी देवाकडे म्हणल्यानंतर देव म्हणतात, अरे नारदा, तुला संतांच्या संगतीचं महत्व नाही का माहिती? नारद मुनी म्हणले, नाही ना देवा, मला संतांच्या संगतीचं महत्वच माहित नाही. देवाने म्हणले की नारदा, तुला जर संतांच्या संगतीचं महत्व जाणून घ्यायचं असेल तर तुला काय करावं लागेल? मृत्यू लोकांमध्ये जावं लागेल. आणि मृत्यू लोकांमध्ये जाऊन काय करावं लागेल? आताच एका उखंड्यावरती एक सरडा जन्माला आलाय, तू त्या सरड्याकडे जा आणि त्या सरड्याला जाऊन संतांच्या संगतीचं महत्व विचार. नारद मुनी म्हणले, देवा तुम्ही एवढे देवाचे देव, एवढे श्रेष्ठ आहात, मोठे आहात, पण तुम्हाला संतांच्या संगतीचं महत्व माहित नाही, आणि मला म्हणता आता त्या सरड्याकडे जा, संतांच्या संगतीचं महत्व विचार. नारद मुनी म्हणले, ठीक आहे देवा. नारद मुनी मृत्यू लोकांमध्ये आले. नारद मुनी मृत्यू लोकांमध्ये आले.
आणि मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर सरड्याकडे गेले, उखंड्यावरती सरड्याकडे गेले आणि गेले असताना काय झालं, त्या उखंड्यावरती गेले आणि त्या सरड्याकडे पाहिलं महाराज नारद मुनीने फक्त त्या सरड्याकडे पाहिलं, पण त्या सरड्याला संतांच्या संगतीचं महत्व विचारायचं होतं. ते विचारण्याकरिता नारद मुनी गेले, फक्त त्या सरड्याकडे पाहिलं, पाहिल्याबरोबर तो सरडा त्या ठिकाणी मरण पावला. नारद मुनीला म्हटलं, अरे मी तर या सरड्याकडे माझं काम होतं म्हणून आलो होतो, पण हे सरडा मला बघितल्या बरोबर मरण पावला. नारद मुनी विचार करत देवाकडे गेले, म्हणले देवा काय म्हणले, मी त्या सरड्याकडे गेलो पण मला माझ्या प्रश्नाचं उत्तर काही मिळालं नाही. देव म्हणाले, ठीक आहे नारदा, तुला पुन्हा तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळवण्याकरिता पुन्हा मृत्यूलोकामध्ये जावं लागेल. नारद मुनी म्हणले, देवा ठीक आहे, पण मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालंच पाहिजे. नारद मुनीला देवाने सांगितलं, बघ आत्ताच मृत्यूलोकामध्ये एक पोपट जन्माला आलाय, तू त्या पोपटाकडे जा आणि पोपटाकडे जाऊन संतांच्या संगतीचं महत्व विचार. नारद मुनी म्हणले, ठीक आहे देवा. नारद मुनी पुन्हा मृत्यूलोकामध्ये आले, त्या पोपटाकडे गेले, त्या पोपटाकडे जाऊन आता विचारणार की संतांच्या संगतीचं महत्व काय. विचारणार तेवढ्यामध्ये काय होतं, तो पोपट सुद्धा त्या नारद मुनीकडे बघतो आणि मरण पावतो. नारदाला वाटतं, अरे मी सरड्याकडे गेलो, तो सरडा मला बघितला मरण पावला. पोपटाकडे आलो, ते पोपटानेही मला बघितलं आणि मरण पावलं. पुन्हा नारद मुनी देवाकडे गेले, म्हणले देवा हा काय प्रकार, म्हणले मला बघून तो सरडा मरण पावला, मला बघून तो पोपट मरण पावला, पण मला माझ्या प्रश्नाचं उत्तर काही मिळालं नाही. देव म्हणले, नारदा तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळवण्याकरिता पुन्हा मृत्यूलोकामध्ये जावं लागेल आणि मृत्यूलोकामध्ये जा आणि आत्ताच एका गाईला वासरू जन्माला आलाय, त्या वासराकडे जा आणि त्या वासराला गाय संतांच्या संगतीचं महत्व विचार. नारद मुनी म्हणले, ठीक आहे देवा. पुन्हा नारद मुनी मृत्यूलोकामध्ये आले. मृत्यूलोकामध्ये आले, गायीनं वासरू दिलेलं होतं, त्या वासराकडे नारद मुनी जातात आणि त्या वासराला गाई संतांच्या संगतीचं महत्व विचारणार. तेवढ्यामध्ये काय होतं, त्या गायीचं वासरू सुद्धा त्या नारदाला बघितल्या बरोबर मरण पावतं. नारदाला वाटतं, अरे हा काय प्रकार चालू आहे, मला बघून सरडा मरण पावला, मला बघून तो पोपट मरण पावला, आता मला बघून हे गायीचं वासरू सुद्धा मरण पावलं, हा काय प्रकार चालू आहे. नारद मुनी विचार करत देवाकडे गेले, म्हणले देवा मला काही माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही. देव म्हणले, ठीक आहे नारदा, तुला जर प्रश्नाचं उत्तर मिळवायचं असेल ना, तू पुन्हा काय कर, आताच मृत्यूलोकामध्ये जावं लागल आणि एका राजाला खूप काही वर्षानंतर एक बाळ जन्माला आलेला आहे, तू त्या बाळाकडे जावं लागल आणि त्या बाळाला संतांच्या संगतीचं महत्व विचारावं लागल. नारद मुनी म्हणला, देवा तुम्ही काही येडे झालात का, म्हणला त्या सरड्याला कोणी विचारणार नव्हतं, तो सरडा मरण पावला मला काही वाटलं नाही, तो पोपट मरण पावला मला काही वाटलं नाही, आता तुम्ही म्हणता त्या राजाच्या बाळाकडे जा, ते राजा मला जिवंत ठेवल का देवा. असं म्हणल्यानंतर नारद मुनी देवाला म्हणाले, देवा आता मी काही त्या बाळाकडे जात नाही, पण देव म्हणले तुला प्रश्नाचं उत्तर मिळवण्याकरिता जावंच लागेल. नारद मुनी पुन्हा मृत्यूलोकामध्ये आला. मृत्यूलोकामध्ये आल्यानंतर खूप काही वर्षानंतर एका राजाला एक बाळ झालेलं होतं, त्या बाळाकडे नारद मुनी जातात आणि त्या बाळाकडे जाऊन पाहतात, त्या बाळाकडे जातात आणि बघतात आणि त्याला विचारतात की बाळा मला संतांच्या संगतीचं महत्व सांग ना. त्यावेळेस ते बाळ फार सुंदर उत्तर देतो. महाराज म्हणतो, महाराज तुम्हाला संतांच्या संगतीचं महत्व आणखीन सुद्धा कळालं नाही का. नारद मुनी म्हणतात, नाही ना, मला अजून संतांच्या संगतीचं महत्व कळालं नाही. मग ते बाळ सांगायला सुरुवात करतं, बघा महाराज पहा ना, म्हणलं मी ज्या वेळेस खूप वक्त्या जन्माला आलो होतो, माझा पहिला जन्म होता सरड्याचा, मला एक क्षणभर तुमची संगत घडली, मी क्षणभर तुमच्याकडे पाहिलं तर मी ते सरडा होऊन मरण पावलो. दुसरा जन्म मला पोपटाचा भेटला, एक क्षणभर मला तुमची संगत घडली की मी त्या ठिकाणी मरण पावलो. आणि त्याच्यापेक्षा चांगला जन्म भेटला मला गायीच्या वासराला, मी वासराच्या पोटी आलो, क्षणभर तुम्हाला पाहिलं की लगेच मला मनुष्य देहाची प्राप्ती झाली.
आणि मग मनुष्य देहाची प्राप्ती झाली आणि एवढं संतांच्या संगतीचं महत्व आहे. क्षणभर मला तुमची संगत अर्धा क्षण संतांच्या संगती अर्धा क्षण घडता सार्थक होतं महाराज. अर्धा क्षण घडता संतांची संगती. अर्धा क्षण जरी आम्हाला संतांची संगत घडली तर आपले अनेक प्रकारचे लाभ होतात महाराज. सुख भेटतं. संत संगतीचे काय सांगू सुख आपणा पारिखे नाही येत. तर संतांच्या सहवासामध्ये गेलं तर आपल्याला अनेक प्रकारचे सुख भेटतात महाराज. तुम्ही म्हणाल ताई असंच कोणी देवाच्या संगतीमध्ये राहून संतांच्या संगतीमध्ये राहून कोणाचं भलं झाले का महाराज? प्रत्येक संतांची उदाहरणं आपल्याला पाहता येतील पण आता आपल्याकडे तेवढा वेळ नाहीये महाराज. प्रत्येक संतांच्या सहवासामध्ये कोणी ना कोणी राहून आपल्या जीवाचं सार्थक करून घेतलं महाराज. माझ्या तुकोबारायांना भगवंताच्या नामाशिवाय दुसरं काहीच आवडायचं नाही. नामदेवरायांना भगवंताशिवाय दुसरं काहीच आवडायचं नाही. माझ्या जनाबाई मुक्ताबाई त्यांना भगवंताशिवाय दुसरं काहीच आवडायचं नाही महाराज. आणि आमच्या जर आवडी पाहायला गेलं आमच्या आवडी आम्हाला नको ते आवडतं महाराज. कोणाला टीव्ही बघायला, कोणाला भांडायला, कोणाला बोलायला, कोणाला हसायला, प्रत्येकाची आवड वेगळी आहे. आता तेवढं फारसं बोलायला आपल्याकडे वेळ नाही. कमी कमी वेळामध्ये मी सांगते. पण संतांच्या आणि देवाच्या संगतीमध्ये जाऊन जर कोणाचं भलं झालं असं असं एखादं उदाहरण पाहायचं असं प्रत्येकाची उदाहरणं आपल्याला पाहता येतील महाराज.
माझा भगवान श्रीकृष्ण परमात्मा भगवंतासोबत राहून सुदामा महाराज बालपणीपासूनचा मित्र एकत्रित राहून पाहायला जर गेला तर सुदामा फार दारिद्र्य होता, खूप गरीब होता. सुदामा हा खूप गरीब होता, दारिद्र्य होता. आणि भगवंताच्या सोबत राहून एका संस्थेमध्ये शिक्षण घेतलं महाराज. त्यांचे गुरु संदीपान ऋषी त्यांच्याजवळ शिक्षण घेऊन खूप मोठे झाले. मोठे झाल्यानंतर काही दिवसानंतर दोघांचा विवाह झाला. विवाह झाल्यानंतर दोघेही आपापल्या संसारामध्ये व्यस्त झाले. पाहायला गेलं सुदामा अगोदरपासून खूप दारिद्र्य होता आणि गरिबी असल्यामुळं आपल्या संसारामध्ये काही भागवू शकायचं नाही. आणि आता देव म्हणल्यानंतर महाराज देवाकडे काय बघायचं, ज्याचे सत्याशिवाय पान फुल फळ सुद्धा हलत नाहीये असा तो भगवान पांडुरंग परमात्मा, त्याचाच अवतार श्रीकृष्ण भगवान परमात्मा. तो देवाकडे जर पाहायचं म्हटलं तर त्याच्याकडे कुठल्याच गोष्टीची कमी नव्हती महाराज. पण सुदामा हा खूप दारिद्र्य होता. सुदामाचे मुलं पत्नी रोज अन्न 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 करत मरत होती महाराज, पण खायला मिळत नव्हतं. सुदामा दररोज एक घरी जायचा, भिक्षा मागायचा. भिक्षा मागून आपली गरज भागवायचा, पोट कसं तरी भागवायचं महाराज. सुदामा रोज एका घरी जायचा, म्हणायचा मिया भिक्षाम देही भिक्षाम देही. प्रत्येक घरी जायचं आणि भिक्षा मागून आणायचं महाराज, पोट भागवण्याकरिता. पहा ना, गरिबी फार वाईट असते. कधी गरिबी, प्रत्येकावर गरिबी आलेलीच आहे, पण गरिबी इतकी वाईट असते, इतकी वाईट असते महाराज. त्या गरिबीची जाण प्रत्येकानं ठेवली पाहिजे, एवढी गरिबी वाईट असते. सुदामा प्रत्येक घरी जायचा, भिक्षा मागायचा. भिक्षा मागून आपल्या मुलांची पोट भागवायचा महाराज. असं करत 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 दिवस निघून जात होते, दिवसामागे दिवस निघून जात होते. एकदा काय झालं, सुदामाची पत्नी सुशीला देवी फार सुदामावर फार कडाडल्या. म्हणल्या, अहो तुम्ही रात्रंदिवस त्या भगवंताचं भजन करता, रात्रंदिवस त्या भगवान श्रीकृष्णाचं तुम्ही भजन करता, रात्रंदिवस तुम्हाला दुसरं काहीच वेळ नाही, नुसतं त्या भगवंताचं नाम घेता. तो भगवंत काही कधी आपल्याला काही देणार आहे का? मला बघायचं आहे. जा तुम्ही तुमच्या देवाकडे, एवढं भजन करताना जा तुमच्या देवाकडे आणि काहीतरी आपल्या मुलांबाळाकरिता घेऊन या. सुदामाला असं म्हणल्यावर वाटलं, अरे माझ्या देवाकडे गेल्यानंतर मी काही परत येणार नाही, कारण माझा देव आहेच तसा. सुदामा रात्रंदिवस भजन करायचा महाराज, एवढं भजन करायचा. मला वाटते ते भजन या ठिकाणी तुम्ही सुद्धा करावं. आहेत ना तुम्ही करायला तयार? झोपा येईल तुम्हाला, सांगा बरं एकदा. नाही ना? एकदा प्रेमाने सुंदर अशा हातवरी करा. ज्याला ज्याला भगवंतांनी 2 हात दिले त्यांनी प्रेमाने हातवरी करा महाराज. वा, मी पुढे म्हणाल, माझ्या मागे तुम्ही म्हणायचं. सुंदर आवाज आला पाहिजे, बाजूच्या गावातले लोक इथं आले पाहिजे. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. बोला जय हो. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. बोला बोला.
काकू असं वाटतंय इथंच मरावं तुमच्या पोटी जन्माला यावं एवढं सुंदर भजन केलं असंच भजन सुदामा करायचं महाराज रात्रंदिवस त्या भगवंताचं भजन करायचं श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी ए नाथ नारायण वासुदेव रात्रंदिवस भजन करायचं ते सुशीला देवी म्हणल्या अरे जा तुमच्या देवाकडं आणि आपल्या मुलाबाळासाठी काहीतरी घेऊन या सुदामा देव निघाले महाराज द्वारकेला निघाल्यानंतर काठी टेकीत परंतु आपल्याकडे कोणाकडे ही रीत आहे आपण जर एखाद्या पाहुण्याच्या घरी जात असेल तर काही ना काही हातामध्ये घेऊन जातो महाराज पण रिकामा हाताने कोणी जात नाही कोणी केळी घेऊन जातं कोणी सफरचंद घेऊन जातं कोणी काही घेऊन जातं पण घेऊन जातच तसं सुद्धा मला वाटलं अरे आपण खूप काही दिवसानंतर आपल्या भगवंताकडे जात आहे ते पण रिकाम्या हाताने जावं कसं आणि माझ्याकडे न्यायला सुद्धा काहीच नाही महाराज वाईट वाटू लागलं थोडेसे पोहे घरामध्ये कुठेतरी हुडकून त्या सुशीला देवीने थोडेसे पोहे दिले सुदामाच्या फाटक्या धोत्रामध्ये एक गाठ बांधली आणि ते पोहे दिले महाराज सुदामा ते पोहे घेऊन द्वारकेला निघाला काठी टेकीत निघाला द्वारकेजवळ आल्यानंतर त्या ठिकाणी 2 द्वारपाल थांबलेले होते त्या द्वारपालाला सुदामा जाऊन म्हणतो की पहा माझ्या देवाकडे निरोप पाठवा की तुमच्याकडं एक सुदामा नावाचा एक मित्र तुमचा बालपणीचा मित्र तुम्हाला भेटण्याकरिता आला आहे फक्त देवाकडे माझा एवढा निरोप पाठवा सुते द्वारपाल त्यात म्हणू लागले सुदामाला अरे असल्या माणसाला आमचा देव भेटेल का तुझ्या अंगावरची वस्त्र बघ काठी टेकीत आलास तुझ्या अंगावर वस्त्र सगळे फाटके आहे फाटकं धोतर आहे आणि तुला आमचा देव भेटेल का सुदामा फार विनवणी करू लागला अरे देवाकडे फक्त मला देवाकडे एवढंच सांगा सुदामा नावाचा बालपणीचा मित्र तुम्हाला भेटण्याकरिता आला एवढाच माझा निरोप सांगा तर ही द्वारपाल ऐकत नव्हते द्वारपालाला सुदामा म्हणाला अरे द्वारपालो कन्हैया से कह दो अरे द्वारपालो कन्हैया से कह दो इधर पे सुदामा करीब आ रहा कन्हैया से कह दो अरे द्वारपालो कन्हैया से कह दो इधर सुदामा करीब आ गया है इधर पे सुदामा करीब आ गया है भटकते भटकते न जाने कहां से तुम्हारे महल के करीब आ रहा है भटकते भटकते न जाने कहां से भटकते भटकते न जाने कहां से तुम्हारे महल के करीब आ गया है तुम्हारे महल के करीब आ गया है अरे द्वारपालो कन्हैया से कह दो अरे द्वारपालो कन्हैया से कह दो इधर पे सुदामा करीब आ रहा है इधर पे सुदामा करीब आ रहा है अरे द्वारपालो कन्हैया से कह दो अरे द्वारपालो कन्हैया से कह दो इधर पे सुदामा करीब आ गया है इधर पे सुदामा करीब आ गया है सुदामा द्वारपालाला म्हणू लागला की फक्त माझ्याकडे देवाकडे एवढा निरोप पाठवा विनवणी करू लागला द्वारपाल म्हणले त्याच्यामधला एक द्वारपाल म्हणला ठीक आहे एक द्वारपाल देवाकडे गेला म्हणाला देवा तुम्हाला कोणीतरी भेटण्याकरिता आला आहे पाहिलं तर अंगावर खूप फाटके वस्त्र आहेत त्याचा अवतार बघा वाटत नाही असा आहे आणि तो म्हणतो की माझं नाव सुदामा आहे आणि मी खूप बालपणीचा मित्र आहे माझा देवाला निरोप सांगा एवढं म्हणत आहे सुदामा नाव ऐकल्याबरोबर महाराज देवाने अशी उडी घेतली देव पळत सुटले
पळत सुटले आणि कडाडून त्या सुदामाला मिठी मारली महाराज. सुदामाला आतमध्ये घेतलं, सुदामाची सुंदर अशी पूजा केली, सुदामाची गळा भेट घेऊन दोघेही रडू लागले महाराज. खूप काही दिवसानंतर भेट झाली होती. सुदामाला आपल्या गरिबीचं वाईट वाटत होतं, पण देवाला माझा मित्र खूप बालपणीचा मला भेटला आणि माझा भक्त भेटला म्हणून आनंद वाटू लागला. दोघांनाही अश्रूच्या धारा वाहू लागल्या. गळ्याला गळा भेट घेतली, रडू लागले. रडत असताना देव म्हणाले, सुदामा वहिनी कशा आहेत, मुलं बाळा कशा आहेत, वहिनीनं माझ्याकरिता खायला काहीतरी दिलं आहे का? सुदामाला फार लाज वाटू लागली महाराज. फाटक्या धोत्रामध्ये एक मुठभर पोहे होते महाराज. ते पोहे सुद्धा द्यायला लाज वाटत होती. सुदामाने तसेच पोहे काढले. ते देवाला ओळखू आलं. देवाने ते पोहे घेतले आणि पटकन खाल्ले महाराज. पोहे सुदामा देवाचे ठके मारी कोरडेच देवाने पोहे खाल्ले महाराज. आणि पोहे खाल्ल्यानंतर सुदामाने भगवंताचं दर्शन घेतलं महाराज. दर्शन घेतलं. ते दर्शन घेतल्यानंतर त्या सुदामाची भक्ती पाहून, दारिद्र्य पाहून माझ्या भगवंताला खूप दया आली. दया आल्यानंतर एका दर्शनानेच फक्त सुदामाने भगवंताचं दर्शन घेतल्याबरोबर अख्खी सुदाम नगरी सोन्याची केली महाराज. त्या नगरीचं नाव सुद्धा पडलं सुदाम नगरी. अख्खी नगरी सोन्याची केली. मला सांगायचं एवढं आहे, जास्त वेळ काही घेणार नाही. मला सांगायचं एवढं आहे की संतांच्या संगतीचं फार महत्व आहे महाराज. संगत करत असताना कधीही चांगल्याची केलं तर एक दिवस आपलं कल्याण होत असतं. आपल्या जीवनाचं काहीतरी सार्थक करून घेण्याकरिता संतांच्या सहवासामध्ये जायला गेलंच पाहिजे महाराज. म्हणून महाराज सांगतात, संत संगतीचे काय सांगू सुख आपणा पारिंगी नाही देत, की आपल्याला या संतांच्या संगतीमध्ये आल्यानंतर अनेक प्रकारचे लाभ होतात. त्या संतांच्या सहवासामध्ये जावं लागतं आणि तातडीने परमार्थ करायला लागतं. अभंगाचं तिसरं चरण. संत समागमे धरावी आवड, संत समागमे धरावी आवड, समागमे धरावी आवड, संत समागमे तडी परमार्थ करावा विचार तरावा या पार भव सिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खात काळ सावधान. संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. महाराज सांगतात की बाबा क्षणाक्षणाला विचार करा, सावधान होऊन आयुष्य जगा आणि संतांच्या संगतीमध्ये जाऊन तातडीने परमार्थ करायला शिका. मग कल करेसो आज, आज करेसो अभी. एकदा सगळ्यांनी सुंदर अशा प्रकारच्या हातवरी करून भजन करा. उद्या काय मी तुमच्या गावात येऊन म्हणणार नाही काकू हातवरी करा भजन करा, अजिबात नाही. मग एकदा सुंदर असं भजन करा. विठोबा Oh
सांगतात की बाबा आता भजन केलं तसं दररोज एकदा तरी त्या भगवंताचं भजन करा, त्या भगवंताचं नाम आपल्या कंठामध्ये धारण करा. कारण आपण म्हणतो हा आमचा संसार आहे, मायाजाळ आहे. महाराज, संसार फार दुःखरूपी आहे. या संसारामध्ये एक सुख गेलं की दुसरं कुठेतरी दुःख येत असतं. एवढा हा संसार दुःखाने भरलेला आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे. या संसारामध्ये पाहायला गेलं तर सुख पाहता जवा पुढे आणि दुःख मात्र पर्वत एवढा आहे. महाराज, सुख पाहायला गेलं तर जवसासारखं आहे आणि दुःख मात्र पर्वत एवढा आहे. हे लक्षात घेऊन तुकोबाराय सांगतात की बाबा या अज्ञानरूपी धुरामध्ये गुंतून राहू नका, त्या भगवंताचं भजन करा. अज्ञानरूपी धूर म्हणजे कोणता? अभंगाचं शेवटचं चरण. आता काळ
क्षणोक्षणाचे करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खात काळ सावधान संत समागमे धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खात काळ सावधान तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरून राहो नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खात काळ सावधान। असो झालेली सेवा येतामते येता अवकाश तुम्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक होते। जर बोलता बोलता घाईच्या ओघामध्ये एखादा अपशब्द निघून गेला असेल तर आपली मुलगी म्हणून क्षमा करावं, कारण बोलिलेले करू वेळी वाकुडे उतरू करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध किंवा मितवनात अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी तुझं मी आठविले नाही कधी कृपानिधी माय बापा। जर बोलता बोलता घाईच्या ओघामध्ये एखादा अपशब्द निघून गेला असेल तर आपली मुलगी म्हणून क्षमा करावं। पण ऐका, मी प्रत्येक कीर्तनामध्ये सांगत असते महाराज, एक वेळेस भगवंताचं नामस्मरण कमी केलं तरी चालेल, परंतु आईवडिलांची सेवा करायला विसरू नका। आजच्या कीर्तनातून एवढ्या 2-3 जरी गोष्टी घेऊन गेलात ना, तुमच्या जीवनाचं सार्थक होईल महाराज। पहिली गोष्ट म्हणजे आईवडिलांची सेवा करा, दुसरी गोष्ट म्हणजे गळ्यात पवित्र अशी तुळशीची माळ धारण करा, आणि तिसरी गोष्ट म्हणजे एकादशी शिवरात्र सारखं व्रत करा महाराज। बस एवढ्या 2-3 जरी गोष्टी केलात तर तुमचं जीवन फार सुखी होईल महाराज। आईवडिलांची सेवा करा, एक वेळेस भगवंताचं नामस्मरण कमी केलं तरी चालेल, परंतु त्या आईवडिलांची सेवा करावं। कारण पाहायला गेलं तर आई या शब्दाचा अर्थच फार सुंदर आहे। आ म्हणजे आत्मा आणि म्हणजे ईश्वर, ईश्वर असणारा देव हा फक्त आपल्या आईमध्ये असतो, म्हणून त्या आईची सेवा करावं आणि वडिलांची सेवा करावं महाराज। पाहायला जर गेलं छोट्या छोट्या संकटांना आई सामोरं जाते, पण मोठ्या संकटांना बाप सामोरं यावं लागतं। कसलंही छोटं संकट आलं तर आईची आठवण येते, आणि एखादा मोठं संकट कोसळलं की पटकन बापरे बाप आठवतो महाराज। सहज चालता चालता पायाच्या बोटाला जर चुकून ठेस लागली तर पटकन शब्द निघतो आई ग, आणि तोच आम्ही मोठ्या हवेसारख्या रस्त्याने जाऊ द्या, समोरून एक मोठा ट्रक येऊ द्या अचानक, पटकन आपण म्हणतो बाप रे। छोट्या संकटांना आई सामोरं जाते, पण मोठ्या संकटांना बाप सामोरं येतो महाराज। बाप आहे तोपर्यंत आपल्या कुटुंबाची शान आहे, एकदा का आपल्या जीवनामधून आपला बाप निघून गेला महाराज तर आपल्या कुटुंबाची शानच निघून जाते। मग प्रत्येक जण आपल्याला वाटते की अरे आपल्याला सगळे आहेत पण आपला बाप नाहीये, मग जोपर्यंत आई वडील आहेत तोपर्यंत आई वडिलांची सेवा करावं। ते कसे काय असतात महाराज, बाप हा एवढा श्रेष्ठ असतो, ते दाखवत नाही आपलं प्रेम, परंतु अंतःकरणामध्ये फार प्रेम साठवलेलं असतं महाराज। म्हणून जोपर्यंत आई बाबा आहेत तोपर्यंत सेवा करावं।
बापाची जर पाहायला गेलं, जोपर्यंत बाप आहे तोपर्यंत सेवा करावा, निघून गेल्यानंतर असं म्हणून काही फायदा नाही महाराज. कसं हो? बाबा 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 म्हणू मी कोणाला, बाबा 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 म्हणू मी कोणाला, बाबा 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 म्हणू मी कुणाला, बाबा 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 म्हणू मी कुणाला, बाबा 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 म्हणू मी कोणाला, बाबा 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 म्हणू मी कोणाला, बाबा 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 म्हणू मी कुणाला, बाबा बाबा म्हणू मी कुणाला. बाबा तुम्ही आमच्यासाठी कष्ट केले फार, विसरणार नाही बाबा तुझा परिवार, बाबा तुम्ही आमच्यासाठी कष्ट केले फार, विसरणार नाही बाबा तुझा परिवार, सोडून गेले बाबा आम्हा लेकरांना, सोडून गेले बाबा आम्हा लेकरांना, बाबा 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 म्हणू मी कोणाला, बाबा 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 म्हणू मी कोणाला, सोडून या गेले बाबा आम्हाले घराला, सोडून या गेले बाबा आम्हाले घराला, बाबा 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 म्हणावे कुणाला, बाबा बाबा म्हणावे कुणाला. लेकी सुना रडत बसल्या काना कोपऱ्यात, सरणार नाही बाबा तुझा परिवार, लेकी सुना रडत बसल्या काना कोपऱ्यात, सरणार नाही बाबा तुझा परिवार, सोडून गेले बाबा आम्हा लेकरांना, सोडून गेले बाबा आम्हा लेकरांना, बाबा 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 म्हणू मी कोणाला, बाबा 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 म्हणू मी कोणाला, हे बाबा 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 म्हणू मी कुणाला, बाबा बाबा हे म्हणावे कुणाला. जोपर्यंत बाबा आहे तोपर्यंत सेवा करा महाराज. पुन्हा रडण्यात काहीच अर्थ नाही महाराज. जोपर्यंत आहे तोपर्यंत त्यांना म्हणावं, निघून गेल्यानंतर म्हणून फायदा नाही. बाबा 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 म्हणू मी कोणाला, जोपर्यंत आहे तोपर्यंत सेवा करावं. बाप आहे तोपर्यंत आपल्या कुटुंबाची शान आहे महाराज. एका कवीनं फार सुंदर अशी कविता रचली आहे बापाची महाराज. पहा थोड्याच वेळात सांगते मी. बाप स्वाभिमानी बाना, बाप कणखर कणा, त्याच्या काळजात सुद्धा लाजालूची संवेदना. बाप कसा असतो पहा ना, त्याची पहाडाची छाती, त्याचे हृदय गुलाब, त्याच्या घामाच्या थेंबाना हिऱ्या मोत्याचा रुबाब. बाप घराचा तो पाया, आई कलस त्यावर, बाप जागतो म्हणून घर झोपते खुशाल. बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल, बाप जागतो म्हणून घर राहते खुशाल. महाराज बाप आहे तोपर्यंत बापाची सेवा करा. जोपर्यंत बाप आहे तोपर्यंत आपल्या कुटुंबाची शान आहे.
असो पहिली गोष्ट म्हणजे आई वडिलांची सेवा करा, गळ्यात पवित्र तुळशीची माळ धारण करा, एकादशी शिवरात्र सारखं व्रत करा. असो एखादा अपशब्द निघून गेला असेल तर आपली मुलगी म्हणून क्षमा करा व झालेली सेवा तुम्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक होते. सुंदर अशी साथ दिली आमचे बाहेरून आलेली भजनी मंडळ, आमचे उमेश दादा माने यांना सुद्धा पुन्हा पुन्हा धन्यवाद. आमचे रावसाहेब महाराज हसेगावकर यांना सुद्धा पुन्हा पुन्हा धन्यवाद. मृदंग वादक पहा महाराज एकटेच आहेत पण थकले नाहीत, किती वेळ पण भजन असू द्या. तुम चलो हम तुम्हारे पीछे हे म्हणल्यासारखं किती भजन एकट्याने सुंदर अशी साथ दिली. आमचे आकाश महाराज गव्हाणे यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद. तसेच आमचे माईक सिस्टीम वाले दादा कुठलीच अडचण येऊ दिली नाही. आमचे माईक सिस्टीम वाले दादासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. वा नाहीतरी काही गावामध्ये असं असतं महाराज, भजन सुरू केलं कीच वाटतं माईक काढून बाजूला ठेवा. पण सुंदर अशी साथ दिली आमचे माईक सिस्टीम वाले दादांनाही धन्यवाद. आमचे शूटिंग वाले अभंगवाणी या चॅनलचे शूटिंग वाले दादा यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांच्या चरणी माझे नतमस्तक होऊन माझ्या सेवेला या ठिकाणी पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली शेवटचं भजन ज्ञानदेव जनाबाई, ज्ञानदेव जनाबाई, सोपान काका मुक्ताबाई, सोपान काका मुक्ताबाई. माग आवाज काही येतच नाही. सुंदर असं भजन केलं. पुन्हा एकदा तुम्हाला पहा हातवरी करायला जर संकोच कराल आता सांगत आहे, इथं बसलेले सगळे तिथं आपला फोटो जात आहे उद्या. हातवरी करायला जर संकोच कराल तर तुम्हाला तुमच्या शेजारण्याची शपथ आहे. करा सगळे तुकाराम तुकाराम